एक पुढाला बोलतो एक पुढं तुला ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, श्रावण महिन्यामध्ये पचनक्रिया मंदवलेली असती आणि मग लोक श्रावण महिन्यामध्ये काय करतात, व्रत वैकल्ये जास्त करतात, एक वेळा जेवण करतात. पूर्वीची परंपरा आहे. आता नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास धरतात, म्हणजे आपली बिघडलेली पचनक्रिया शुद्ध करण्याकरता ही पूर्वजांनी परंपरा करून दिली. आता आयुर्वेदात काय सांगितलेले, अन्न किती खावे, सोदिरम म्हणजे किती, 40 तोळे. 40 तोळे म्हणजे एक वेळचं जेवण पावशेर. आता माणसाचं जे जठर आहे, जठराची साईज केवढी आहे, आपली वंजुळी एवढी. मग माणसाने किती अन्न खावा, ज्याची जेवढी वंजुळ असेल तेवढं अन्न खायला परवानगी दिलेली. म्हणजे अन्न आपण किती खातो, किती पचवतो, याला महत्त्वाचं आहे. मग शिल्लक राहिलेलं अन्न आहे, मग एसिडिटी, गॅस, अपचन, अनेक विकार सुरू होतात. म्हणून जैन धर्मामध्ये जैन साधू काय करतात, वंजुळी बाहेर एवढंच अन्न खातात. त्यांना कोणत्याही प्रकारे आजार नाही. वंजुळीमध्ये घेतात, कपांडून टाकतात आणि खातात. आणि आपण काय करतो, पार ताण येईपर्यंत खातो आणि मग डॉक्टरची भरती करतो. म्हणून प्रत्येकानं किती, एक वेळचं जेवण फक्त पावशेर. आणि जेवण किती वेळा करा, 2 वेळा. सकाळी जेवण 10च्या आत, संध्याकाळी 6 वाजता. त्याला कोणत्याही प्रकारे आजार येणार नाही. आणि शरीराला विघातक काय, आज साखर. जेवढे जेवढे आजार होतात त्या आजाराला कारण कोण आहे, साखर, चहा. आणि मग आजार, आपण औषधं घेतो, बरं होतो, परत घेतो आणि परत डॉक्टरची भरती करतो. म्हणून चहा पिणं हा आरोग्याला विघातक आहे. मी स्वतः अनुभव घेतला. एसिडिटी, जळजळ, 4 दिवस झालं चहा घेतला नाही, फरक पडत चाला. म्हणजे चहा हा आरोग्याचा विघात आहे. पण आज दारूवाने काय झालं, त्याचं व्यसन पडलेले. आणि मग इकडं आपण हाऊस करायची आणि तिकडे डॉक्टरची भरती करायची. म्हणून अन्न मोजकं खा. आणि मग गीतेत सांगितले, आहार विहार युक्तस्य न चिक्तस्य भावना. आहार किती करा, मोजकं करा. काम कसं करा, मोजकं करा. झोप किती घ्या, मोजकी घ्या. प्रत्येक कार्याला माप आहे. आणि मग अति तेथे माती. कोणची गोष्टीचा अतिरेक झाला का ती गोष्ट दुःखकारक ठरली जाते. म्हणून आरोग्याकरता व्यायाम पाहिजे, योगासनं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन. ब्रह्मचर्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ध्यानधारणा. आणि अजून एक, माणूस काय करतो, भूतकाळाचा विचार करतो, भविष्यकाळाचा विचार करतो. आणि मग ते विचार डोक्यात आले का दुःख होतं. म्हणून वर्तमान काळात राहणं, याचं नाव काय, ध्यानधारणा. याचं नाव काय, नामस्मरण. याचं नाव काय, भगवत चिंतन. भगवत चिंतन करणं म्हणजे आयुर्वेदानं काय सांगितलेले, ऋषीमुनींनी, त्याचं अध्यात्म आहे, विज्ञान आहे. का ज्या वेळेला माणूस ध्यानधारणा करतो त्यावेळेला त्याच्या मागचे विचार येते नाही आणि पुढचे येते नाही आणि त्याला आरोग्य मिळतं. म्हणून आरोग्याकरता ध्यानधारणा करा, नियमित आहार घ्या, ब्रह्मचर्याचं पालन करा, व्यायाम करा. जय भैरवनाथ.